नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज एक खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, जे अर्जदारांनी फॉर्म भरले होते, म्हणजे जुलै महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी फॉर्म भरले होते व त्यांना अप्रूव्ह असा मेसेज आला आहे, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आज 29 ऑगस्ट 2024 सकाळीच मेसेज आलेला आहे की पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। जर आज नसतील जमा झाले तर उद्या म्हणजे 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टपर्यंत तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल, हे सुद्धा अपडेट आलेली आहे। भरपूर महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत। जर नसेल झाले तर आज उद्या आणि परवापर्यंत तुम्ही वाट पाहू शकता। यासाठी महत्त्वाचं आहे ते बँक सीडिंग, म्हणजे तुमचं आधार कार्ड लिंक, डीबीटी लिंकशी तुमचं सीडिंग असणे गरजेचं असणार आहे। जर सीडिंग नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता। आता ते करण्यासाठी तुम्हाला काय करावं, इम्पॉर्टंट गोष्ट आहे आधार डीबीटी लिंक कशी करावी, म्हणजे आधार बँक डीबीटी पाहण्यासाठी नवीन प्रक्रिया आहे, नवीन स्टेप्स आहेत। ते करण्यासाठी तुम्हाला गुगलवरती जाऊन NPCI टाकायचं आहे। ते टाकल्यानंतर तुम्हाला वेबसाईट ओपन होऊन जाणार आहे। वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला कन्झ्युमरवरती क्लिक करायचं आहे। कन्झ्युमरवरती क्लिक केल्यानंतर भारत आधार सीडिंग एनेबलर हे ऑप्शन असणार आहे। या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होणार आहे। रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग किंवा डीसीडिंग दोन ऑप्शन आहेत। सीडिंगवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। फ्रेश सीडिंग आहे, मुवमेंट विथ इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट करायचं आहे किंवा वन बँक टू अदर बँक करायचं आहे। हे ऑप्शन्स आहे। आपल्याला फ्रेश सीडिंग करायचं असेल तर करू शकता। इथे तुमचे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, एंटर युअर आधार टाकायचा आहे नंबर, त्यानंतर इथे बँक सिलेक्ट करायचं आहे, ऑप्शन्स दिलेले आहेत ते सिलेक्ट करायचं आहे, तुमचं अकाउंट नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि हे क्लिक करून घ्यायचं आहे। टिक केल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चे टाकायचं आहे। कॅप्चे टाकल्यानंतर पुढची जी स्टेप असणार आहे प्रोसीड केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर इथे असणार आहे त्याच्यावरती OTP येऊन जाणार आहे। OTP आल्यानंतर तुम्हाला ते सबमिट करून द्यायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमची जी स्क्रीन आहे त्याच्यावरती संपूर्ण माहिती येऊन जाणार आहे। जे तुम्ही लिंक केलेली आहे सर्व माहिती, तुमचं बँकचं नाव, सर्व माहिती येऊन जाणार आहे। अशा सोप्या पद्धतीने तुम्ही आधार बँक डीबीटी करू शकता। ही स्टेप्स आहे, तुम्ही हे फॉलो केल्यानंतर घरच्या घरी बसून तुम्हाला करता येणार आहे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग राहत। त्यानंतर अजून एक मोठी अपडेट आली होती की ज्या बँक खात्यामध्ये झिरो बॅलन्स असेल किंवा मायनसमध्ये बॅलन्स असेल, ते बँक खात्यांचे जे पैसे, महिलांचे पैसे होते ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पैसे मिळत होते ते बँक कट करून घेत होते। पण आता बँकेंना ते GR सुद्धा आलेलं आहे की नोटीस पाठवलेली आहे की ज्यांचे पैसे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा झालेले आहेत, ज्या अर्जदारांचे अप्रूव्ह झालेले आहेत, ते बँक कट करू शकत नाही, हे सुद्धा त्यांना नोटीस आलेली आहे। सो इथे अर्जदाराने बँकेमध्ये जाऊन विचारू शकता, कोणतेही कारणास्तव पैसे कट केले जाणार नाही, हे सुद्धा अनाउन्समेंट झालेली आहे। सो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांना पैसे जमा झालेले आहेत त्यांना खूप खूप अभिनंदन। आणि जर झाले नसेल तर नक्कीच होऊन जाणार आहे। जर ऑगस्ट महिन्यामध्ये नसेल झाले तर सप्टेंबरमध्ये तुम्हाला एकूण 4,500 रुपये जमा होऊन जाणार आहे। पण जर आज उद्या आणि परवा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार असतील तर फक्त 3,000 रुपयेच येणार आहेत, याची नोंद घ्यावी। काही अडचण असेल, या रिलेटेड क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।